नेहमी ना आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला सांभाळून ठेवा बरं का, ज्या व्यक्तीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. साथ, वेळ, समर्पण, इज्जत आणि किंमत हे कोणी कोणाला देत नाही. फक्त आवडत्या व्यक्तीला आणि ज्याची आपण आपल्या नजरेमध्ये ज्याची जास्त किंमत असते ना, त्याच व्यक्तीला आपण हे सगळं देत असतो. त्यामुळं हे ज्याने तुम्हाला दिलेलं आहे ना, हे खूप अनमोल आहे. त्यामुळं या व्यक्तीला जरा जास्त जपून ठेवण्याचा प्रयत्न करा. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर झाली का मग तुमची मॉर्निंग? माझी झालेली आहे बरं का. आणि आज मॉर्निंग थोडंसं मी रेडी झाली, देवपूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं आजचा मॉर्निंगचा ब्लॉग सुरू करूयात. तर कशी झाली मग तुमची मॉर्निंग वगैरे? झाली का स्वयंपाकाची तयारी वगैरे? आणि आज काय काय स्वयंपाक बनवला हे सगळं माझ्या मैत्रिणींनी सांगा बरं. कधी मी विचारत नाही, पण आज सांगा, कारण अशाच गप्पा गोष्टी एकमेकांना करत गेलो तर माझ्या मैत्रिणींशी माझी जरा जास्तच ओळख होईल. त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा आणि सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज नाश्ता पण करायचा नव्हता आणि बाकीच्या गोष्टी पण नाही. पण नंतर काही वेळाने मला डायरेक्टली स्वयंपाकाला लागायचं होतं. पण स्वयंपाकाच्या अगोदर तुमच्यासोबत गप्पा माराव्या म्हटलं. आणि नंतर मी काय भाजी बनवणार आहे, काय स्वयंपाक करणार आहे हे मला सांगायचं होतं. तर चला मग आपण आलो आता किचन रूममध्ये आलो की इथं काय आपण काय फोटोशूट करत नसतो. इथे तर स्वयंपाकच करावे लागेल ना. आणि व्हिडिओ शूट तर होतच असतं, कारण आपण डेली ब्लॉगर आहोत त्यासाठी. चला मग आपण इकडे लागूया स्वयंपाकाला. इकडे एका हाताने काम चालू होतं, मोबाईल पकडलेला होता, दुसऱ्या हाताने इकडे स्वयंपाक वगैरे करणं चालू होतं. तर इकडे आज मला करायची होती मटरची भाजी, म्हणजेच वाटाण्याची भाजी वगैरे. तर बघा मी इकडे कशा पद्धतीने बनवणार आहे. तर तुम्ही याला हिरव्या वाटाण्याची भाजीसुद्धा म्हणू शकतो. याच्यापासून पुलाव वगैरे वेगवेगळ्या रेसिपी होतच असतात. पण ज्या काही मी बनवेल ना ते तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल, कारण मॉर्निंगला ना खूप सारी घाई असते बरं का. सेपरेटली ब्लॉग घ्यावा लागतो, तेव्हा वेळ काढावा लागतो एका रेसिपीसाठी, असं आहे. डेली ब्लॉगमध्ये तेवढं काही शक्य होत नाही, तरी मी तुमच्यासोबत खूप साऱ्या रेसिपी शेअर करणार आहे. तर चला, तेल वगैरे ठेवलं, गरम झालं ते छान, जिरे मोहरी वगैरे टाकून घेतलं. त्यामध्ये कांदा कट केलेला टाकला आणि त्यामध्ये मी टोमॅटो वगैरे टाकून घेतलं. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने मी इकडे बनवणार होते. जास्त काही ग्रेव्ही वगैरे किंवा मसाले मी याच्यामध्ये यूज नाही करणार होते. तर इथे मी टोमॅटो टाकलं आणि मी कधीही रेसिपीमध्ये कुठलाही टोमॅटो टाकल्यानंतर ना मीठ टाकून घेत असते बरं का. तर मीठ वगैरे टाकलं, त्यामध्ये लाल तिखट, थोडंसं काळं तिखट आणि इथं सब्जी मसाला इतकंच मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात. तर 5-1 मिनटं छान त्याला असं मी परतून घेतलं आणि नंतर हे मटर आहेत ना ते आता याच्यामध्ये मी टाकून घेते. कोणी याला थोडंसं मीठ टाकून उकडून घेतं, तर कोणी असंच करतं. आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, पण मला ना ते आवडत नाही तसं, म्हणून मी डायरेक्टली अशी भाजी करत असते. तर छान आता आपण याला मिक्स करून घेऊयात. आणि याच्यामध्ये पाणी मी लगेच टाकणार नाही आहे. छान असं परतलं गेलं ना, 5 मिनटं 2 मिनटं झाकण ठेवून दिलात ना, तेव्हा छान टेस्ट लागते या भाजीची. तर छान असं परतल्यानंतर त्याला 5-1 मिनटं मी झाकण लावून ठेवून दिलं होतं, म्हणजे झाकण ठेवून वरती.
तर आता इथे ना तुम्ही त्याला भाजीमध्ये ना गरम पाणी घालायचं आहे. शक्यतो मी ना कुठल्याही भाज्यांना गरम पाणी यूज करत असते. एक साईडला फोडणी आणि भाजीची तयारी करत असेल तर दुसऱ्या साईडला मी पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये किंवा एखादी भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवत असते, जेणेकरून फोडणी जी आहे ना भाजीची छान अशी बसते आणि गरम पाणी त्या भाजीमध्ये टाकल्यामुळं ते भाजी आहे ना लवकर शिजते. खूप सारे फायदे आहेत त्याच्यामुळे मी त्या गोष्टी करत असते. तर असं गरम पाणी टाकलं, मी त्याच्यामध्ये झाकण ठेवून दिलं आणि हे पहा इकडे आपली भाजी रेडी झालेलं आहे. हवं तर तुम्ही इथं शेंगाचं कूटही त्याच्यामध्ये यूज करू शकता. आम्ही जास्तही कुठल्या भाज्यामध्ये शेंगाचं कूट खातो, कारण ग्रेव्ही दुसऱ्या पद्धतीने मी वेगळी काही बनवत नाही, त्याच्यामुळे मला याच्यामध्ये शेंगाचं पेस्ट केलेलं खूप आवडतं. तुम्ही आवडत असेल तर टाकू शकता, नसेल टाकला तरी चालेल. अशा पद्धतीने आमच्या इकडे गरमागरम भाजी आणि गरमागरम अशा चपात्या, टेस्टी जेवण तयार झालेलं आहे. तर आम्ही आता करतो नंतर जेवण. आता काय मला जेवण करायचं नाही आहे, फक्त स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे. राजला द्यायचं आहे मला ते जेवण. तर राजचं जेवण ना नेहमी भाज्यावरती डिपेंडेड असतं. राजा आतमध्ये आला किचनमध्ये आणि विचारला, मम्मा भाजी काय दाखव. जेव्हा दाखवली तेव्हा तो जेवण करायला तयार झाला. नाहीतर ना त्याचं असं नसतं बरं का. जेव्हा भाजी पाहिली तेव्हाच त्याची जेवणाचा मूड वगैरे होत असतो. तर नेहमी चपात्या बनवल्यानंतर थंड झाल्यास मी अशा फोल्ड करून पोळी डब्यात ठेवत असते. तर सकाळचं काम वगैरे आवरलं आणि स्वयंपाक आवरलं ना, मी काय बिनधास्त आणि शांत अशी नसती, म्हणजेच दिवसभर फ्री अशी नसते बरं का. त्याच्यानंतर मी गेली शॉपला. माझे जे कामं होतं ते मी कामं कंप्लीट करून घेतली आणि आजचं काम माझं हे होतं, हे मला वर्क कंप्लीट करायचं होतं. तर बघा मी कशा पद्धतीने याची डिझाईन वगैरे बनवते आणि नेमकं काय करते. तर बॅक नेकला याचे हुक होते, तर अशा पद्धतीने असा यू टाईपमध्ये याचा नेक बनवलेला आहे आणि थोडंसं डोरी वगैरे असं वेगळं काहीतरी डिझाईन याला करायचं होतं. तर बघा फायनली पूर्णपणे आपल्या इकडे ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर आज मला इकडे प्रिन्स कट ब्लाऊज स्टिच करायचा होता, तर छान अशा पद्धतीने मी इकडं स्टिच करून घेतला. आणि हा होता प्रिन्स कट ब्लाऊज. आणि थोडंसं आता कसं जदा फ्रंटला ना नेकला डोरी वगैरे असं काहीतरी फॅशन आलेली आहे. तर त्याच पद्धतीने इथे फॅशन थोडंसं ट्रेंडिंग असं हे ब्लाऊज होतं. बॅकला पण डोरी होती याला आणि फ्रंटला पण फ्रंटला आहे ना बॅक नेकच्या मागे बांधायची. त्यानंतर मग इव्हनिंगला थोडंसं लवकरच घरी आले. ऑइल वगैरे लावायचं होतं केसांना, ते ऑइल वगैरे लावून घेतलं. राजसोबत थोडीशी मस्ती करावं म्हटलं. मस्ती कशाची काय, घरामध्ये आलं की घरामधले कामं वगैरे दिसतच असतात. मग काय सगळं कामं आणि मस्ती ठेवली बाजूला आणि इकडे मला भाजी वगैरे निवडायची होती. कसं असतं आजचा दिवस गेला ना, आपण उद्याच्या तयारीला लागत असतो. उद्या काय करायचं, कसं करायचं, उद्याचं रुटीन काय नाही, हे सगळं काही डोक्यामध्ये नेमकं असतंच. भरपूर ठरवतो की आराम करायचं, थोडंसं स्वतःसाठी काहीतरी करायचं, पण शक्यतो होत नाही. तरी मी टाईमातून टाईम काढून स्वतःसाठी वेळ नेहमी काढतच असते. राहसाठी वगैरे वेळ काढतच असते आणि बाहेर कुठे ना कुठे सतत जाण्याचा प्रयत्न करत असते. सतत म्हटल्यापेक्षा सतत काय होत नाही, पण शक्यतो थोडंसं आता चालली आहे बाहेर हल्ली. अगोदर काही जास्त काय वेळ वगैरे काढायची नाही, स्वतःकडे लक्ष नाही द्यायची, पण आता नाही देणार तर कधी देणार स्वतःकडे लक्ष आणि आयुष्य कधी जगून घ्यायचं, हो बरोबर ना. तर हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी काय माझ्या आजच्या तयारीला लागली आहे. याचं सगळं काही काम करून ठेवते म्हणजे उद्याचा दिवस माझा लवकर छान जाईल. बाय बाय, टेक केअर फॅमिली.